मित्रांनो, एक नवीन मालिका स्टार प्रवाहावरती सुरू झाली आहे. या मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतो, की छान असं सिटीचं लोकेशन दाखवलंय आणि त्यामध्ये एक सुंदर असा बंगला दाखवलाय आणि त्या बंगल्यामध्ये एक छोटीशी मुलगी पूर्ण घरभर "सखी दी, सखी दी, सखी दी" म्हणून ओरडत फिरत असते. आता ती अशी ओरडत फिरत असते, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या घरात काम करणारा जो असतो, तो तिला थांबवतो आणि म्हणतो, "कुल्फी बेबी, हळू जरा, सरकार ओरडतील." ती कुल्फी म्हणते, "नाही ओरडणार." आणि मग ती पुन्हा "सखी दी, सखी दी" म्हणत घरामध्ये धावत असते. आता पुन्हा एक कामवाली तिला थांबवते आणि म्हणते, "कुल्फीताई हळू, सरकारांनी बघितलं तर ओरडतील." त्यावरती पुन्हा ती कुल्फी खूप छानपणे म्हणते, "नाही ओरडणार, आज नाही ओरडणार." तर ती कामवाली सुद्धा विचार करते, "आज नाही ओरडणार म्हणजे?" आता इथे पहिलं कॅरेक्टर त्यांनी इंट्रोड्यूस तर केलंय कुल्फी म्हणून. आता इथे दुसरं कॅरेक्टर त्यांनी दाखवलंय. गुलाबी रंगाची साडी घातलेली एक काकू असते आणि ती ग्रीन टी बनवत असते. आता ती कुल्फीला असं ओरडताना बघून जोरात ओरडते, "कुल्फी इकडे, काय चाललंय?" मग आता ती कुल्फी धावतच ती जी गुलाबी साडी घातलेली जी बाई दाखवली तिच्याकडे जाते. आता ती बाई तिला म्हणते, "तुला माहिती आहे ना, सरकारांना असं वागलेलं नाही आवडत. ते तुला ओरडतील." त्यावरती कुल्फी म्हणते, "आज त्या नाही ओरडणार, आज त्या काहीही बोलणार नाहीत." मग ती गुलाबी साडीवाली लेडी तिला विचारते, "का? आज काय?" मग ती कुल्फी म्हणते, "आज सखी दीदीचा बर्थडे आहे आणि सगळ्यात आधी मी तिला विश करणार." असं म्हणून ती पुन्हा तिथून पळते. मग ती जोरातच ओरडते, "सखी दी, हॅपी बर्थडे सखी दी." आणि मग इथे त्यांनी आपली या सीरियलची जी हिरोईन आहे, जी मुख्य नायिका आहे, ती दाखवली. ती अशी खूप छान अशी मस्त झोपलेली दाखवली आणि आता ती अशी झोपेतून डोळे उघडण्याच्या आधीच हातामध्ये असा मोबाईल घेते आणि त्या मोबाईलची स्क्रीन समोर धरते आणि म्हणते, "गुड मॉर्निंग आई." तेवढ्यातच ती जी छोटी कुल्फी असते, ती त्या रूममध्ये येते आणि म्हणते, "आई नाही, सरकार." मग ती कुल्फी तिच्या बेडवरती येऊन बसते आणि म्हणते, "आई नाही, सरकार म्हण. तुला माहिती आहे ना, त्यांना आवडत नाही तू त्यांना आई म्हटलेलं." मग आता फायनली ती सखी जी असते, तिचा पूर्ण चेहरा आपल्याला बघायला मिळतोय आणि मग ती सखी त्या कुल्फीचे असे छान गाल ओढते आणि तिला म्हणते, "माझी कुल्फी, माझी मलाई कुल्फी." मग ती म्हणते, "मला माहिती आहे, मी आईला आई म्हणलेलं आवडत नाही." मग ती चिडते, ओरडते, पण आज ती नाही ओरडणार. मग ती छोटीशी कुल्फी तिला म्हणते, "का? आज तुझा बर्थडे म्हणून?" मग ही सखी म्हणते, "येस, आज माझा 21st बर्थडे म्हणून. आणि तुला माहिती आज असं काहीतरी घडेल जे याआधी कधीच नाही घडलंय. मी आईला आज आई म्हणून हाक मारणार आणि ती मला काहीच नाही बोलणार." तिची छोटी कुल्फी असते ती म्हणते, "सच्ची?" मग ही पण म्हणते, "मुच्ची." आणि मग दोघीजणी हसायला लागतात. मग आता ही जी छोटीशी कुल्फी दाखवली मित्रांनो, खरं तर आपण ह्या कुल्फीला आधी पण बघितलेलं आहे. मग ही जी कुल्फी असते, ती कुल्फी तिला म्हणते, "अगं 1 मिनिट." आणि मग ती त्या सखी दीदीच्या चेहऱ्यावरती तिच्या ज्या पापण्या पडलेल्या असतात, त्या एक-एक करून हातावरती गोळा करते. अशा 3 पापण्या ती हातामध्ये कलेक्ट करते. मग ती तिला म्हणते, "सखी दीदी हे बघ, आज तुझ्याकडे 3 विश आहेत. हात पुढे कर." मग सखी तिचा हात पुढे करते. मग ही जी कुल्फी आहे, ती पहिली जी पापणी असते, ती तिच्या हातावरती ठेवते आणि म्हणते, "फर्स्ट विश माग." मग आता ही सखी असे घट्ट डोळे मिटून घेते आणि म्हणते, "आई." आणि असं म्हणून ती त्या पापणीला फूक मारते. मग आता ती जी कुल्फी असते, ती दुसरी पापणी घेऊन त्या सखीच्या हातावरती ठेवते. आता सखी पुन्हा एकदा डोळे मिटते आणि म्हणते, "आई." तर इथे आता दुसरीकडे असं दाखवलंय, ती जी सरकार म्हणजे हिची जी आई आहे, त्या आईचा थोडक्यात मेकअप झालेला असतो. म्हणजे ती सगळं ज्वेलरी वगैरे घालत असते आणि ती जी मगाशी आपण गुलाबी रंगाची साडी घातलेली काकू बघितली, ती त्या जे वर्कर्स असतात त्यांना एक-एक ऑर्डर देत असते. सरकाराची रिंग, सरकारांचं नेकलेस, सरकारांची चप्पल असं ते त्यांना सांगत असते आणि जी सरकार आहे ती छानपैकी रेडी होत असते. तर आता इथे ही कुल्फी जी आहे ती सखी दीदीला म्हणत असते, "सखी दी, तू दोन्ही वेळेला सेमच विश मागितलीस. आता तरी डिफरंट विश माग ना." आता ती सखी म्हणते, "ठीक आहे." मग ती कुल्फी तिच्या हातावरती पुन्हा एकदा तिसरी पापणी ठेवते. आता ती सखी डोळे घट्ट मिटून घेते आणि पुन्हा एकदा मनातून म्हणते, "आई." आता इथे हिने आई म्हटल्यानंतर तिथे त्या आईचा म्हणजे त्या सरकारचा मेकअप पूर्ण झालेला दाखवलाय आणि ती अशी रेडी होऊन मस्तपैकी आरशासमोर उभी असते. खूप छान दिसत असते. मग पुन्हा एकदा ती अशी खूप स्टाईलमध्ये अशी तिच्या चेअरमध्ये बसते आणि मग पुन्हा एकदा ती जी गुलाबी साडी घातलेली काकू दाखवली, ती त्या सरकारांच्या हातामध्ये ग्लास देते आणि म्हणते, "सरकार, ज्यूस बीटरूटचा आहे." मग आता ती सरकार तिच्या हातातनं तो ग्लास घेते आणि स्टाईलमध्ये अशी एक घोट पिते. मग लगेचच ही जी पिंक साडीवाली दाखवली, ती तिच्या हातामध्ये पुन्हा एकदा एक बॉटल देते आणि म्हणते, "सरकार, अल्कलाईन वॉटर तुमच्या स्किन हायड्रेशनसाठी."
मी गाडीमध्ये ठेवायला सांगते." आणि मग ती जोरातच ओरडते, "सरकारांची गाडी काढा." आता तिने असा आवाज दिलेला रूममध्ये सखीला ऐकायला जातो आणि मग सखी, "अगं आई निघाली," असं म्हणून धावतच बेडवरनं उठते आणि धावतच आईकडे जाते. आता या सरकार ज्या आहेत, त्या पायऱ्या उतरून खाली येत असतात, तेव्हा ही जी सखी आहे, ती तिच्या मागनं धावतच येते आणि जोरात "आई" अशी आवाज देते. आता ही जे सरकार दाखवलेली आहे, ती तिची आई दाखवली म्हणजे थोडक्यात. पण हे जे सरकार दाखवले ते काहीच रिएक्शन देत नाहीत. तशी शांतपणे उभी राहते. आता मागून ती पिंक कलरवाली साडी घातलेली काकू येते आणि म्हणते, "सरकार, सरकार" म्हणायचं. आणि मग सरकार असं म्हणत हातामध्ये ट्रेमध्ये तिने मल्टिपल असे गॉगल ठेवलेले असतात. ते ट्रे घेऊन ती त्या सरकारसमोर येते आणि म्हणते, "गॉगल." आता ती जी सरकार आहे, ती त्यातला एक गॉगल उचलते आणि अशी स्टाईलमध्ये अशी डोळ्यावरती लावते आणि मग तिथून निघून जाते. आता ही बिचारी सखी, "आई थांब, आई थांब" असं म्हणून तिच्या मागे पळत असते. पण ती सरकार जी आहे, ती काही वळून सुद्धा बघत नाही. तर आता यांनी दाखवलंय, की बाहेर इथे बंगल्याच्या बाहेर गाडी थांबलेली असते आणि एक व्यक्ती तिथे उभा असतो आणि तो फोनवरती बोलत असतो आणि फोनवरती सांगत असतो, "हां, मीडिया पोहोचली ना तिथे, वहिनी आता पोहोचतीलच." तेवढ्यातच हे जे सरकार दाखवलं, ती मागनं जोरात आवाज देते, "सरकार, सरकार" म्हणायचं. आणि मग ती रागातच म्हणते, "नाती कुरवाळायचेत?" मग आता तो माणूससुद्धा त्यांना सॉरी म्हणतो, "सॉरी सरकार." मग आता या ज्या सरकार असतात त्यांना गाडीत बसायचं असतं. म्हणून तो जो माणूस आहे तो ड्रायव्हरला आवाज देतो आणि म्हणतो, "श्याम." मग त्यावरती ती सरकार रागातच म्हणते, "तू कशासाठी आहेस?" मग तो म्हणतो, "हां, ठीक आहे." असं म्हणून तोच दरवाजा खोलतो आणि मग दरवाजा खोलल्यानंतर ही जी सरकार आहे ती त्या गाडीमध्ये बसते आणि गाडी तिथून निघते. आता गाडी तिथून निघालेली असते, पण ती बिचारी सखी आई, आई करत त्या गाडीच्या मागे धावत असते. आता ही जी सरकार आहे, ती आरशातून ही मुलगी आपल्या मागे धावते हे बघत असते. पण तरीही सुद्धा ती काहीही रिएक्शन देत नाही आणि तिथून ती निघून जाते. आता या सखीला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर आता दुसरीकडे पुन्हा एकदा त्यांनी बंगल्यात दाखवले आणि बंगल्यामध्ये एक लेडी असते. ती हातामध्ये छान असं धुपाचं भांडं घेऊन पूर्ण घरामध्ये असा धुपाचा धूर पसरवत असते आणि छान असे मंत्र म्हणत असते. आता तितक्यातच ती सखी जी आहे ती बंगल्याच्या आत येते आणि ही जी लेडी दाखवली ती तिच्या समोर उभी असते आणि मग ती तिला म्हणते, "सखी, गेली 12 वर्ष बघते मी. दरवर्षी हाच प्रसंग. तरीसुद्धा का नाही ऐकत तू? दरवर्षी तू मोठ्या आशेनं आईकडे जातेस, की यावर्षी तरी ती जवळ घेईल, पण वाट्याला काय येतं?" ही अशी निराशा. मग ती बाई जी असते ती तिला म्हणते, "बरं चल, आजच्या दिवशी असं तोंड नको पाडू, हास आता. चल, मी तुझी दृष्ट काढते." आणि मग ती त्या सखीला सोफ्यावरती बसवते आणि मग तिची छान अशी दृष्ट काढते. पण आता या सखीला मात्र खूप वाईट वाटत असतं. पण आता मग ती काकू जी आहे ती परत येते आणि तिला म्हणते, "आता सगळ्यांची नजर उतरेल, काळजीच करू नको." मग आता ही सखी उठून उभी राहते आणि ती तिला म्हणते, "मीनाक्षी काकू." म्हणजे थोडक्यात ही तिची काकू दाखवली आणि तिचं नाव मीनाक्षी दाखवलंय. ती तिला म्हणते, "मीनाक्षी काकू, नजर उतरेल असं म्हणण्यापेक्षा आजच्या दिवशी आईची नजर माझ्याकडे वळेल असं काहीतरी म्हण ना प्लीज." वरती आता ही मीनाक्षी काकू तिला छान समजावत म्हणते, "सखी अगं त्याने काय होणार आहे? फक्त शब्द बदलतील, पण माणसाच्या भावना बदलायला हव्यात ना." मग आता ही सखी पण म्हणते, "पण ती अशी का वागते माझ्याशी? आता आजचा दिवस स्पेशल आहे हे तिला माहिती नाहीये का? आजही मला इम्पोर्टन्स नाहीच. तिला फक्त तिच्या मीटिंग्सच इम्पोर्टंट वाटतात." तर ती मीनाक्षी काकू सुद्धा म्हणते, "अगं हे सगळं तुला कळतंय, पण वळत नाही ना याच्यात जास्त दुःख वाटतं. सखी निदान आता तरी अपेक्षा ठेवणं बंद कर. ऐक माझं." पण आता ही सखी म्हणते, "नाही काकू." आणि मग ती आईच्या फोटोकडे बघते आणि म्हणते, "मी पण तिचीच मुलगी आहे. तिच्याच इतकी हट्टी." आता ही असं म्हणत असताना मागे ती मगाशी गुलाबी साडीवाली जी काकू दाखवली ती आणि त्या छोट्या कुल्फीला घेऊन त्या दोघी जणी हॉलमध्ये आलेल्या असतात. मग ती सखी म्हणते, "आज आई मला प्रेमाने सखी अशी हाक मारून विश करणारच. बघच तू." पुढे ती म्हणते, "आज मी असं काहीतरी करेन ना, की ती मला इग्नोरच." असं ती पुढे काहीतरी बोलणार. तेवढ्यातच ती जी मगाशी गुलाबी साडीवाली दाखवली, ती तिला म्हणते, "हां, सरकार हिच्यासाठी राब-राब राबतात. एवढे कष्ट करतात. कंपनीला कुठल्या कुठे पोहोचवलंय त्यांनी. पण हिला, हिला त्याची काहीही पडलेली नाहीये. हिला आपलं फक्त मी, मला माझं, मी, मला माझं एवढंच बास." ती पुढे म्हणते, "आता मी जे काही सांगतेय ते नीट ऐका. सरकारांनी सखीच्या 21व्या वाढदिवसानिमित्त ग्रँड इव्हेंट अरेंज केलाय." हे ऐकून सखीच्या गालावरती हसू येतं. आता सखी खुशीनेच पटकन उठून म्हणते, "काय?" त्यावरती ती गुलाबी साडीवाली जी असते, ती तिला म्हणते, "हो मग आणि हे मला त्यांनी स्वतः सांगितले आणि तुम्हाला सांगायला सांगितले. आणि हो, तुला 12 वाजता इव्हेंटला पाठव असा निरोपही दिलाय त्यांनी." आणि पुढे म्हणते, "मला." आता ही सखी खूप खुश होते आणि म्हणते, "सिरियसली?"
आता ती खूप खुश होते. लगेचच ती कुल्फी पण धावत येते आणि म्हणते, "ए वॉव! ए सखी दी, आता तुझी विश पूर्ण होणार." आता सखी म्हणते, "येस कुल्फी. मी तुला सांगितलं होतं ना, आई माझा 21st बर्थडे जोरदार सेलिब्रेट करणार." मग आता ती सखी लगेच त्या मीनाक्षी काकूकडे वळते आणि म्हणते, "बघितलंस मीनाक्षी काकू, मला माहिती होतं आज माझा बर्थडे आहे, तर स्पेशल नक्की काहीतरी घडणार." मग आता ती मीनाक्षी काकू सुद्धा खुश होते आणि म्हणते, "सखी, तू आता इव्हेंटला जातेस आहे, तर सगळ्यांच्या समोर आईकडून आशीर्वाद घे. मिठीच मार सरळ." आता असं म्हटल्यावरती सखीसुद्धा हो म्हणते आणि हसते. मग आता ती मीनाक्षी काकू म्हणते, "सखी, तुला आठवतंय लहानपणी आईच्या साड्या घालून घरभर मिरवायचीस." मग आता ही सखी म्हणते, "हो आणि त्यातलीच एक आईची साडी माझी खूप फेव्हरेट आहे." मग ती मीनाक्षी काकू म्हणते, "आणि त्याच साडीचा तू ड्रेस शिवलास ना?" मग सखी म्हणते, "येस." मग आता ती मीनाक्षी काकू म्हणते, "मग एक काम कर, तोच ड्रेस घाल. म्हणजे वहिनी तुला बघून अजून खुश होतील आणि जवळही घेतील." आता ही जी सखी असते ती म्हणते, "वॉव काकू, खूप छान आयडिया दिलीस. आता बघ मी कशी छान तयार होऊन जाते ते." असं म्हणून त्या कुल्फीला ती म्हणते, "चल कुल्फी." आणि मग त्या दोघी जणी छान तयार होण्यासाठी रूममध्ये जातात. आता ही जी गुलाबी साडीमधली दाखवली ना, ती लगेच म्हणते मनातच, "केवढी मूर्ख ही सखी. आत्ता खरा हिचा वाढदिवस गाजणार आहे." तर आता इथे रूममध्ये सखी छानपैकी त्या साडीचा बनवलेला ड्रेस घालून बाहेर आलेली असते आणि ती छानपैकी येऊन त्या कुल्फीसमोर उभी राहते. आता ती कुल्फी लगेच म्हणते, "वाह! सखी दी किती छान दिसतेस तू." मग आता त्यावरती सखी म्हणते, "हो ना, ही माझ्या आईची ना फेव्हरेट साडी होती आणि म्हणूनच मी त्या साडीचा ड्रेस शिवला. तुला माहिती आहे, आई ना आधी ना अशाच साड्या नेसायची." त्यावरती ती कुल्फी विचारते, "आधी म्हणजे?" त्यावरती आता सखी म्हणते, "म्हणजे बाबा असताना. तेव्हा ती अशा साड्या नेसायची. त्यानंतर पण त्यानंतर तिचं सगळंच बदललं. अगदी रूप, तिचं असणं सुद्धा. बाबा गेल्यानंतर तिने बिझनेसमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतलं की ती सगळंच विसरली. आता याच्यावरती कुल्फी विचारते, "तुला पण विसरली?" आता ती सखी म्हणते, "नाही गं माझी मलई कुल्फी. आई ही आई असते. ती मुलीला कशी विसरेल?" मग लगेचच ती सखी म्हणते, "अगं मी काय तुझ्याशी बोलत बसले. मला तिकडे पोचायला लेट होईल. आई माझी वाट बघत असेल. चल मी निघते." आता ती मलई कुल्फी जी असते, म्हणजे ती छोटी मुलगी जी असते, ती म्हणते, "सखी दी, आजच्या इव्हेंटमध्ये सगळ्यात सुंदर माझी सखी दीच दिसणार." त्यावरती लगेच ती सखी म्हणते, "नाही हां." आता ती सखी म्हणते, "नाही हां, त्या इव्हेंटमध्ये माझ्याही पेक्षा सुंदर एक व्यक्ती असणार आहे." मग आता ती कुल्फी विचारते, "कोण?" त्यावरती सखी म्हणते, "आई, माझी आई. माझ्या आईपेक्षा दुसरं कोणी सुंदर असूच शकत नाही." तर आता इथे दुसरीकडे त्यांनी तो ग्रँड इव्हेंट दाखवलाय, जिथे त्या सखीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन होणार असतं. तर आता इथे गाडीमधून ही जी सरकार असते ती उतरते. आता तिने उतरल्यानंतर तिथे भरपूर सारे गेस्ट आणि पत्रकार आलेले असतात आणि मग ते गेस्ट लगेचच तिच्या हातामध्ये बुके द्यायला लागतात. मग ती ते बुके जे असतात ते बाजूला देत असते. तेवढ्यातच काही पत्रकार तिच्या समोर येतात आणि त्यातली एक पत्रकार तिला विचारते, "मॅडम हा एवढा मोठा इव्हेंट कशासाठी आहे सांगाल का?" मग त्यातलीच दुसरी एक पत्रकार जी असते ती त्यांना विचारते, "मॅम मीडियाला बोलवण्याचं कारण काय? काही स्पेशल रिझन आहे का?" आता त्यावरती ती सरकार म्हणते, "येस, ऑफकोर्स." मग आता तिसरा पत्रकार जो असतो तो तिला विचारतो, "पण त्याचं खरं कारण सांगा ना." त्यावरती ती सरकार म्हणते, "होल्ड ऑन. काही गोष्टी योग्य वेळी समोर आल्या तर त्याची मजा आणि त्याचं महत्त्व दोन्हीही वाढतं. सो वेट अँड वॉच. त्यामुळे घाई नको." असं ती म्हणते. आता दुसरी पत्रकार जी असते ती पुन्हा एकदा म्हणते, "मॅम एक विचारू का?" आता ती जी सरकार असते ती तिच्यासोबत तिचा जो दीर असतो त्याच्याकडे जरा असा रागानेच लूक देते. मग तो लगेचच सगळ्यांना बाजूला करतो आणि म्हणतो, "प्लीज, प्लीज, प्लीज बाजूला व्हा." आणि त्या सरकारला आतमध्ये घेऊन जातो. आता ती सरकार आतमध्ये आल्यानंतर तिच्या दीराला विचारते, "केक आला?" मग तो म्हणतो, "येईल." मग ती पुन्हा विचारते, "ती निघाली?" मग त्यावरती तो पुन्हा म्हणतो, "हो, येईल ती." मग आता ती हळूच सरकार म्हणते, "युजलेस." असं म्हणून ती तिथून जाते. तर आता दुसरीकडे ही जी सखी आहे ती खूप छान तयार झालेली असते आणि ती त्या मीनाक्षी काकूसमोर उभी असते आणि तिला विचारते, "कशी दिसतेय मी?" त्यावरती ती मीनाक्षी काकू म्हणते, "अगदी नक्षत्रासारखी." मग आता ही बिचारी सखी जी असते ती खूप खुश होते आणि म्हणते, "थँक आता तेवढ्यातच ती गुलाबी साडीवाली जी दाखवली आहे, ती तिच्या मुलीला म्हणजे त्या कुल्फीला हाताला धरून आणते आणि म्हणते, "दूध प्यायल्याशिवाय कुठेही जायचं नाही. बस इथे." आता तेवढ्यातच सखी वळते आणि तिला आवाज देते, "उर्मिला काकू." म्हणजे थोडक्यात ही सुद्धा तिची काकू आहे आणि जिचं नाव उर्मिला आहे. ती उर्मिला काकूला विचारते, "नजरेनेच खुणावते, कशी दिसतीये मी?" आता ती उर्मिला जरा कुश्चितपणेच म्हणते, "बरी दिसतेस." आणि म्हणते, "जा." मग आता ही जी सखी असते ती मीनाक्षी काकूला म्हणते, "येते मी." आता ती तिथून निघणार तेवढ्यातच समोरून आणखीन एक पात्र त्याने इंट्रोड्यूस केलंय, जे आतमध्ये येत असतं. ते त्याचे काका असतात. ते हातामध्ये दारूची बॉटल घेऊन चालत-चालत येत असतात आणि गाणं गुणगुणत असतात. असं दुःखी गाणं ते गुणगुणत असतात आणि ते समोर येतात त्या सखीच्या. ती सखी त्यांना म्हणते, "काका." त्यावरती तो काका म्हणतो, "आय एम ओके, आय एम ओके." मग आता तो काका विचारतो, "सरकार पडलं?" आता त्यांनी असं म्हटल्यावरती सगळेजणच त्याच्याकडे पाहतात.
मग तो काका म्हणतो, "म्हणजे सरकार पडलं का घराबाहेर? म्हणजे कसं आहे ना, मी माझ्या कुंकवाचं ऐकतो आणि माझं कुंकू सरकारचं ऐकतं आणि मला माझ्या कुंकवाने काय सांगितलंय, सरकार घराबाहेर पडलं की मी उगवायचं. तर सरकारची यायची वेळ झाली की मी माझ्या खोलीत." असं म्हणून तो ते गुलाबी काकू म्हणजे जी उर्मिला काकू दाखवले तिला विचारतो, "बरोबर ना?" म्हणजे थोडक्यात त्या उर्मिला काकूचा तो नवरा दाखवलाय. मग आता तो जो काका आहे, तो तिच्या ड्रेसकडे बघतो आणि म्हणतो सखीला, "अरे, हा तर वहिनीच्या साडीचा ड्रेस आहे ना?" ती सखी म्हणते, "हो." मग आता तो काका तिला खूप छान प्रेमाने म्हणतो, "गोड दिसतेस, खूप गोड दिसतेस." मग आता ही जी कुल्फी असते, ती त्या काका जो असतो त्याला हाक मारते, "अरे बाबा, आज दीदीचा बर्थडे आहे." त्यावरती तो काका म्हणतो, "मला माहिती आहे." मग तो काय करतो, खिशामध्ये हात घालतो आणि त्याच्यातून काही चॉकलेट्स बाहेर काढतो आणि ते सखीच्या हातावर देत तिला म्हणतो, "मी इतकंच देऊ शकतो." आता तो सखीला हॅपी बर्थडे विश करतो. मग सखीसुद्धा त्याच्या पाया पडते. मग तो काका तिला म्हणतो, "बरं सखी, आजचा दिवस मस्त एन्जॉय कर. फक्त आईकडून म्हणजे यांच्या सरकारकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस. जास्त अपेक्षा म्हणजे जास्त त्रास." असं तो आता त्या सखीलाच समजावून सांगतो. मग ती सखी लगेच म्हणते, "नाही काका, आज माझी आई माझ्याशी खूप प्रेमाने वागेल. बघ तू, आज तिने माझ्यासाठी काहीतरी इव्हेंट अरेंज केलाय माहिती का तुला?" आता तो काका हसतो आणि म्हणतो, "ओके बेटा, जा तुला उशीर होईल." मग ती सखीसुद्धा बाय काका म्हणते आणि तिथून निघते. तो काकासुद्धा तिला बाय म्हणतो आणि एन्जॉय कर असं ओरडून सांगतो. तर आता इथे जी मीनाक्षी काकू दाखवली ती मनातच म्हणते, "सखी 21 वर्षांची झाली, पण ना तिला दुनिया कळली ना तिची आई." तर आता इथे दुसरीकडे ना असं खूप छान सजावट वगैरे दाखवली. साईबाबांची मूर्ती ठेवली आणि खूप छान असं डेकोरेशन दाखवलंय आणि तिथे एक व्यक्ती असते, ती येते आणि तिथे पाया पडत असते. आणि त्याच मंडळाची काही मुलं बाजूला बसलेली असतात आणि ते सगळं हिशोबाचं, सजावटीचं वगैरे बोलत असतात. आता तो व्यक्ती जो असतो, तो छानपैकी पाया पडतो आणि तिथला प्रसाद उचलतो आणि तिथून निघणार. तेवढ्यातच त्या मंडळातल्या मुलांपैकी एक जण येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला म्हणतो, "दळवी, 500." आता तो माणूस म्हणतो, "कसले 500?" आता तो मुलगा म्हणतो, "वर्गणी रे काका, ₹500 वर्गणी." आता तो माणूससुद्धा जरासा गुरमीतच म्हणतो, "नाही देत वर्गणी. काय करणार आहेस? मी याआधी वर्गणी दिली नाही आणि यापुढेही देणार नाही." आता तो मुलगा त्याला म्हणतो, "काय काका? मंदिरात येताय, प्रसाद घेताय आणि वर्गणी देत नाही?" आता आणखीन एक मुलगा पुढे येतो आणि तो म्हणतो, "हो काका, देऊन टाका की वर्गणी." पण हा काका मात्र म्हणतो, "देणार नाही हां." आणि असं म्हणून तो निघणार. तेवढ्यातच समोरून एक जण असा दाढी-बिडी लावून, फेटा लावलेला असतो आणि असा ढोल ताशा घेऊन आतमध्ये एंट्री करतो आणि साईबाबांचं असं गुणगान करत आतमध्ये येतो आणि म्हणतो, "साईबाबा की जय." असं खूप स्टाईलमध्ये असं चालत सगळ्यांना नमस्कार करत तो असा साईबाबांच्या समोर येतो. आणि मग एक-एक करून हातातल्या अंगठ्या, गळ्यातली चैन वगैरे साईबाबांसमोर काढून ठेवायला लागतो आणि मग बाबा, बाबा, बाबा म्हणून हात जोडायला लागतो. मग आता ते जे काका असतात ते विचारतात, "हे कोण आहे?" त्या काकांनी असं विचारल्यावरती ती जी व्यक्ती फेटा वगैरे घालून आलेली असते ती वळते आणि म्हणते, "आई शपथ! मी कोण? मी कोण?" तर "अरे जो बदलतो सगळ्यांचा वक्त, त्या साईबाबांचा मी सगळ्यात मोठा भक्त." तो पुन्हा एकदा म्हणतो, "बोला साईनाथ महाराज की." मग सगळे ओरडतात, "जय." मग तो सगळ्या त्याच्या हातातल्या अंगठ्या, चैन वगैरे एक-एक करून बाबांच्या पुढे काढायला लागतो. मग आता त्याला असं करताना बघून ते काका विचारतात, "अहो काय करताय ते? तुमच्या आयुष्यभराची जमापुंजी असेल ना ती?" त्यावरती आता तो जो फेटा घातलेला माणूस आहे तो म्हणतो, "काय चाटायची का काय ती?" अरे समोर असा भरभरून देणारा बसलाय ना. अरे देणारा बी तोच, घेणारा बी तोच. म्हणून पुन्हा एकदा तो गळ्यातली आणखीन एक चेन काढतो आणि म्हणतो, "आता ही जी चेन आहे." आणि त्या काकांच्या अशी पुढ्यात धरतो आणि म्हणतो, "ही बाबांचीच तर देण आहे." असं म्हणून तो साईबाबांकडे वळतो. पुन्हा ती ताटात ठेवतो. आता त्यांनी असं केल्यावर ते काका विचारतात, "म्हणजे?" आता तो फेटेवाला म्हणतो, "अरे 5 वर्षापूर्वी मी कोण होतो?" मग तो काका विचारतो, "कोण होतो?" हा परत विचारतो, "कोण होतो?" "अरे दरिद्री." मग तो काका म्हणतो, "हां?" मग लगेच हा फेटेवाला म्हणतो, "अरे दरिद्री होतो मी." मग काय, आलो इकडे, घातलं बाबांना साकडं. मग तो फेटेवाला आणखीन थोडासा ड्रामा करून त्या काकाला म्हणतो, "तुला सांगतो माझं एक दुकान होतं. पार कर्जात बुडालं होतं. विकल्याशिवाय पर्याय नव्हता. गिऱ्हाईक सुद्धा घ्यायला तयार नव्हतं." ते काकासुद्धा विचारतात, "मग?" मग दिसली एकच वाट आणि साईबाबांची पडली गाठ. बास. मग 2020 आलं. मग 2020 साली मी ₹2020 वर्गणी दिली. दिली का नाही? दिली का नाही? मग सगळी मुलं सुद्धा "हो, हो, हो" असं बोलतात. आणि मग पुढच्या वर्षी 2021 आलं आणि मग असा काही चमत्कार झाला, असा काही चमत्कार झाला की माझं एक दुकान झालं. मग 2022 आलं. मग माझं दुसरं दुकान झालं. मग 2023, 24, 25 करता आलं ना 2025. मग माझी या 2025 मध्ये 5 दुकानं झाली 5. मग पुन्हा तो म्हणतो, "बोला साईनाथ महाराज की जय." हे ऐकल्यानंतर त्या माणसाला जरा आनंदच होतो आणि तो म्हणतो, "हे खरं मग तो लगेच फेटेवाला म्हणतो, "म्हणजे काय? फांदीची साल सोलत नाही आणि आपण कधी खोटं बोलत नाही." आणि हे मंदिर काय साधं-सुधं वाटलं का? अरे इच्छापूर्ती मंदिर आहे ते. आपण मनातली इच्छा बोलायची आणि ती बाबांनी लगेच पूर्ण करायची. आता ते काका विचारतात, "म्हणजे 2020च्या वर्गणीत डायरेक्ट 5 दुकानं?" त्यावरती आता तो फेटेवाला म्हणतो, "कोण आहे हा भुसनाळ्या?" मग आता लगेच त्या मंडळातली मुलं म्हणतात, "अहो, हे आता इथे नवीन आलेत. यांचं चाळीच्या बाहेर एक दुकान आहे. पण आत्तापर्यंत त्यांनी वर्गणी दिली नाही हां."
वरती तो फेटेवाला म्हणतो, "वर्गणी नाही दिली?" तर तो फेटेवाला म्हणतो, "मला वाटलंच होतं. जसं थोबाड तसाच खिसा. फाटका." तो फेटेवाला म्हणतो, "काळजी करू नका. याची वर्गणी मी देतो." आणि मग तो बाबांकडे वळून म्हणतो, "बाबा याला करा माफ आणि याचं दुकान करा सा." तो पुढे काही बोलणार. तेवढ्यातच ते काका म्हणे, "ए, थांब असं काही करू नकोस. मी देतो वर्गणी, मी देतो वर्गणी." आता लगेचच तो त्या मुलाला म्हणतो, "क्यूआर कोड काढ तुझं." आणि मग लगेचच ₹2025 ची तो वर्गणी देतो आणि म्हणतो, "हे बघा दिली." आता लगेचच हा फेटेवाला म्हणतो, "डॅम बेस." तो जो माणूस असतो तो म्हणतो, "बाबा माझ्यावरती कृपादृष्टी करा आणि माझी पण अशीच 5 दुकानं होऊ द्या." आता तो फेटेवाला म्हणतो, "वाट बघा, बाबांची कृपादृष्टी कधी होईल काही सांगता येत नाही." मग तो फेटेवाला त्याला म्हणतो, "जा, जा, जा आता दुकानावर बसा." तो माणूस सुद्धा तिथून निघून जातो. पुन्हा तो फेटेवाला साईबाबांचा जय-जयकार करत खाली बसतो आणि मग बाकीचे जे सगळे मंडळाची मुलं असतात ती त्याला कव्हर करतात आणि तो जो फेटेवाला असतो तो खाली बसून त्याची दाढी, मिशी आणि फेटा काढतो आणि मग तो त्याचे असे कपडे असे वरती उडवताना दाखवले आणि मग कपाळावरती तो श्री साईराम लिहिलेली अशी पट्टी बांधत असतो. मित्रांनो, हा हिरो जो आहे, हा आपल्या सगळ्यांचा लाडका हिरो आहे, ज्याने पुन्हा एकदा या सीरियलमध्ये कमबॅक केलेलं आहे. तो पुन्हा एकदा साईबाबांची जय असं म्हणत असतो. तेवढ्यातच एक मावशी येतात आणि त्याचा कान असा जोरात पिळतात. मग तो ओरडतो, "हां, मावशी कान सोडा, कान सोडा." मग त्या मावशी त्याला म्हणतात, "तू कधी सुधारणार नाहीस." त्या मावशी त्याला म्हणतात, "अरे कान्हा, तुला किती वेळा सांगितलं, असं देवाच्या नावावरती पैसे उकळणं चांगलं नसतं. लोकांनी स्वतःच्या मर्जीने वर्गणी दिली तर ठीक आहे. असं एखाद्याला फसवून असं करू नये बाळा." त्यावरती आता तो कान्हा म्हणतो, "दाभाडे देवींचा विजय असो." तो जो कान्हा आहे, म्हणजे आपला जो हिरो आहे त्याचं नाव कान्हा दाखवलंय. तो म्हणतो, "तुमचं प्रवचन झालं असेल तर मी थोडं बोलू का? म्हणजे काय आहे ना, साईबाबा हेच माझे आई-बाबा आहेत." आणि काय आहे ना मावशी, अशा वेळेला कधी-कधी उंगली टेढ़ी करनी पडती है. आता त्याच्यावरती त्या दाभाडे मावशी ज्या असतात त्या म्हणतात, "हां, तुम्ही आता काही ऐकणाऱ्यातले नाही आहात. काय गोंधळ घालायचा तो घाला. भंडाऱ्याची तयारी करायची मला." असं म्हणून त्या मावशी तिथून निघून जातात. आता त्याचे मित्र जे असतात कान्हाचे, ते त्याला म्हणतात, "वाह कान्हा, काय ॲक्टिंग केलीस. तुला तर ना ऑस्कर मिळायला पाहिजे." आता तो कान्हा म्हणतो, "ऑस्कर नाही रे भास्कर." आता सगळे हसायला लागतात. तर आता इथे दुसरीकडे जो इव्हेंट आहे तो दाखवलेला आहे. त्या इव्हेंटमध्ये फायनली आपली जी सखी आहे ती पोहोचलेली आहे आणि तो इव्हेंट बघून तिला खूप आनंद होतो. तिचा बर्थडे असतो आणि तो खूप छान पद्धतीने सेलिब्रेट होणार असतो. सगळं डेकोरेशन बघून ती म्हणते, "सोहळा 21 वर्षांचा? अरे म्हणजे माझा बर्थडे आहे." आता ती खूप खुश होत स्वतःचीच म्हणते, "थँक सो मच आई." तर आता इथे आतमध्ये इव्हेंट सुरू झालेला असतो आणि ती जी सरकार असते ती भाषण देण्यासाठी उभी असते. आता ती सरकार म्हणते, "थँक सो मच. आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता डायरेक्ट मी मुद्द्याचंच बोलते. हे सगळं सेलिब्रेशन मी का करते आणि कोणासाठी करते याची अनाउन्समेंट मी लगेचच करते. पण त्याआधी थोडंसं तुम्हाला सांगायचंय. हे सगळं सेलिब्रेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आता इथे ही असं सेलिब्रेशनचं भाषण देत असतानाच सखी आपल्या आईला शोधत येत असते आणि तेवढ्यातच तिच्या कानावरती हे वाक्य पडतं. आता इथे ही सरकार म्हणते, "माझ्या मते हा 21 वर्षांचा कालावधी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे." एवढासा जीव तेव्हापासून तिला कणाकणाने वाढताना बघितलंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. अनेक पावसाळे आम्ही एकत्र झेललेत. आणि आज ती 21 वर्षांची झाली. आता सगळेच जण टाळ्या वाजवायला लागतात. तिच्या या 21व्या वाढदिवसाबद्दल तिच्या या आनंदात तुम्हाला सगळ्यांना सहभागी होता यावं म्हणून हे सेलिब्रेशन. असं म्हणून ती पुढे म्हणते, की माझा जीव की प्राण म्हणजे आणि ती पुढे काही बोलणार, तितक्यातच ही जी सखी असते तिला वाटतं, की आपली आई हे सगळं आपल्याबद्दलच बोलते आणि म्हणून ती आईला आवाज देते, "आई." आता तिने असा आवाज दिल्यानंतर सगळेच पत्रकार, सगळेच पाहुणे तिच्याकडे वळून पाहतात आणि तिचे फोटो घ्यायला लागतात. आता सरकारला काही हे आवडलेलं नसतं. आता ती जी सखी असते, ती धावतच तिच्या आईजवळ जाते आणि तिला पटकन मिठी मारते. पण ही जी सरकार आहे, ती तिला मिठी मारून देण्याच्या आधीच तिच्या दंडाला अशी जोरात धरते आणि तिला स्वतःपासून थोडंसं दूर करत म्हणते, "एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये दळभद्रीपणा मिरवत आलीसच ना?" आणि ती तिला पुढे म्हणते, "आणि काय गरज होती हा बेकार ड्रेस घालायची?" आता पुढे ती सरकार म्हणते, "माझा हा कॉर्पोरेट इव्हेंट." आता त्या सखीला खरंच खूप वाईट वाटतं, कारण तिला वाटत असतं हे सगळं तिच्यासाठी चाललंय. मग ती म्हणते, "कॉर्पोरेट इव्हेंट?" त्याच्यावरती ही जी सरकार असते ती म्हणते, "येस, माझा कॉर्पोरेट इव्हेंट." तर ती सखी मनातच विचार करते, म्हणजे हे माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन नाही, तर आईचा कॉर्पोरेट इव्हेंट आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता ही जी सखी आहे, ती साईबाबांच्या समोर हात जोडून उभी असते आणि रडतच म्हणत असते, "मला बाकी काही नकोय बाबा. मला फक्त माझ्या आईचं प्रेम हवंय." आणि तेवढ्यातच तिच्या डोक्यावरती वरचं डेकोरेशन पडतं आणि कान्हा ते डेकोरेशन एका हाताने पकडतो आणि एका हाताने त्याने सखीला पकडलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावरती केसाची एक छोटीशी बट आलेली असते. तो फुंकर मारून ते दूर करत असतो. आता तिथे ती सरकार आलेली दाखवले आणि ती खूप ओरडतच म्हणते, "अरे प्लॅनिंग शिवाय असा झगमगाट केला तर ॲक्सिडेंट होणारच. माझी मुलगी काय मस्करी वाटली का तुम्हाला?" आता त्यावरती हा कान्हा जोरात ओरडून म्हणतो, "1 मिनिट मॅडम."
चाळकर यांनी आत्ता तुमच्या मुलीला वाचवलंय म्हणूनच म्हटलं आवाज जरा खाली. तर मित्रांनो, आजचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या नवीन-नवीन अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.